लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. प्रत्येकाकडून या चित्रपटाचं भरभरून कौतुक होतंय. या सिनेमातली प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करतेय. हा चित्रपट प्रत्येकालाच भावुक करतोय. नुकताच अभिनेत्री क्रांती रेडकर हिने छावा या चित्रपटाचं कौतुक करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यामध्ये तिने या चित्रपटाबद्दलचं तिचं स्पष्ट मत सांगितलंय. नमस्कार, मी क्रांती रेडकर वानखेडे. माझे डोळे आताही सुजलेले दिसत आहेत कारण की मी काल छावा हा चित्रपट बघून आले. हा चित्रपट इतका हेवी आहे प्रोसेस करण्यासाठी आणि तुम्हाला माणूस म्हणून एक जाणीव करून देण्यासाठी की तुम्ही कुठे उभे राहता आज ह्या सोसायटीमध्ये. माझी अशी इच्छा आहे आणि प्रार्थना आहे तुम्हा सगळ्यांना की तुम्ही मराठी असाल किंवा अमराठी असाल, हा सिनेमा तुम्ही प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. हा एक खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि मला असं वाटतं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलजींनी जे काम केलं आहे ते इतकं स्तुत्य आहे, इतकं सुंदर आहे की म्हणजे ते महाराज होते, ते राजे होतेच आणि ते बघताना आपल्या कंटिन्यूस अंगावर शहारा येत असतो. त्यांची प्रत्येक मूवमेंट, त्यांची प्रत्येक नजर, त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचा एक एक लुक, द वे ही इज इवन डब्ड द फिल्म, इट्स म्हणजे म्हणतो ना आपण एक मास्टर क्लास आहे तो प्रत्येक नटासाठी सुद्धा. आणि त्याचबरोबर रश्मिका मंदाना किंवा बाकीचे जे आपले आशुतोष राणाजी आहे, संतोष जुवेकर, बाकीचे आपले सगळे मराठी कलाकार यांनी जी साथ दिली आहे ह्या सिनेमात, त्याचबरोबर सिनेमॅटोग्राफी आणि मेकअप डिपार्टमेंटला तर साष्टांग दंडवत आहे. आणि त्याचबरोबर लक्ष्मणजी उत्तेकर, तुमचं विशेष कौतुक, कारण की तुम्ही एवढ्या धाडसी विषयाला हात घातलात आणि तो इतक्या लिलया तुम्ही त्याला पार पाडलत आणि इतकं अप्रतिम सादरीकरण तुमचं झालं. कारण की बऱ्याच वेळेला असं होतं की फॅक्ट सांगत असताना कुठेतरी आपण त्यातला भाव मिस करू शकतो, ही भीती असते सारखी. पण तुम्ही एका क्षणाला सुद्धा तुमच्या ऑडियन्सला तो भाव मिस नाही करू दिला. एका आई आणि पुत्रामधलं नातं असू दे, नवरा बायकोमधलं नातं असू दे, एका हिरो आणि विलन मधलं नातं असू दे, दोन मित्रांमधलं नातं असू दे, ते प्रत्येक इमोशन्स तुम्ही जपले. ह्या सिनेमातली शेवटची 25 मिनिटं जी आहेत ती तुम्हाला हे रिअलाइज करून देतात की तुम्ही माणूस म्हणून काय करताय आणि तुम्ही कसे जगताय. म्हणजे आपण चालताना जरी आपल्याला कोणाचा धक्का लागला तरी चिडणारे आपण, किंवा बॉस मला असं बोलला म्हणून चिडणारे आपण. एवढ्याशा गोष्टींनी जर आपल्याला चिडायला होत असेल तर महाराजांनी जे आपल्यासाठी केलं आणि ज्या यातना, जे ह्युमिलिएशन, ज्या पद्धतीचे अपमान त्यांनी फक्त स्वराज्यासाठी भोगले, त्या 25 मिनिटांनी तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे. हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघा. धन्यवाद. दरम्यान छावा या चित्रपटामध्ये आपले मराठमोळे कलाकार सुद्धा झळकलेत. त्यांच्याही कामाचं खूप कौतुक होतंय. अभिनेता संतोष जुवेकरने या चित्रपटासाठीचा त्याचा अनुभव राजश्री मराठीशी शेअर केला होता. तसंच प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आणणाऱ्या एका सीनबद्दल सुद्धा त्याने सांगितलं होतं. छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा ट्रॅप केलं गेलं संगमेश्वरला, तेव्हा सगळे हे एक 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 करत गेले. सर्वात आधी हंबीरराव गेले, मग त्याच्यानंतर एक 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 लढाईत गेले. मग जेव्हा एक सीन होता जिथे रायाजी मिल्यानंतर शेवटी रायाजी म्हणतो ते कॅरेक्टर संपतं, तेव्हा ते सीन होता पाण्यात. मी सगळं सांगत नाही, तेव्हा मला ना लिटरली फील झालं होतं की यार आता राजे एकटे आहेत. दॅट फील मी कान म्हटलं आता सुद्धा मला ते भरून येतं की आता म्हणजे माझं कॅरेक्टर संपलं, पण आता फील होतं की मला राजे एकटे आहे. तू आता पण इमोशनल होतोयस. मला ते फील होतं. तर छावा या चित्रपटासाठीचा तुमचा रिव्ह्यू आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.